नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मसावे आणि लसावीवर आधारित काही प्रश्नांची प्रॅक्टिस बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आता बघा तुम्हाला जर मसावी आणि लसावी व्यवस्थित जमत असेल किंवा नसेल जमत तरी अजून एक दोन लेक्चर तरी आपले मसावी आणि लसावीवरती होणार आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिंपल सिंपल प्रश्न आणि नेहमी विचारले जाणारे प्रश्न जे असतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, हे प्रश्न तुम्हाला जमायलाच पाहिजे मित्रांनो. आता बघा पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे 45, 60 आणि 75 यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज किती आहे? ठीक आहे. आता मसावी आणि लसावी या दोघांची बेरीज विचारलेली आहे. मग आपल्याला मसावी आणि लसावी दोन्ही काढावं लागेल. ठीक आहे. मग बघा संख्या काय सांगितलेली आहे? 45, 60 आणि 75. ठीक आहे. बघा आता 45, 60, 75. आता ह्या संख्याला 2 ने भाग जातो, 60 ला जातो, पण बाकीच्या संख्यांना जात नाही. बघा ठीक आहे. 2 ने जर 45 ला भाग दिला किती येईल? 2 येईल. 45 ने जर 2 ने जर 60 ला भाग दिला तर 2 म्हणजे किती येईल? 30 येईल. ठीक आहे, अर्धी. आणि 75 ला जर 2 ने भाग दिला तर 75 जशीच्या तशी, कारण 2 ने भाग जात नाही. ठीक आहे. बघा इथं तुम्ही कॉमन संख्याने पण भाग देऊ शकता. ठीक आहे. बघा तुम्ही जर कॉमन संख्याने म्हणजे 3 ने भाग दिला तर आन्सर येईल, पण तुम्ही कन्फ्युज होणार नंतर शेवटी की बाबा 2 ने भाग जातो का नाही, 3 ने भाग जातो का नाही, 5 ने भाग जातो का नाही. ठीक आहे. बघा ह्या गोष्टी टाळाव्या म्हणून सर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल किंवा जेव्हा आपलं शेवटचं लेक्चर येईल त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकदम शॉर्ट पद्धतीने सांगून देईल की कसं काढायचं म्हणून सर. ठीक आहे. आता जर सांगितलं तर तुम्ही जास्त कन्फ्युज होणार. त्यामुळं आता सध्या मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. ठीक आहे. बघा आता 30 ला 2 ने भाग जातो म्हणून सर मी 2 ने भाग देईन. मग हे 45 जसेच्या तसे. 30 ला जर 2 ने भाग गेला किती येईल? 15. आणि 30 ने जर 2 ने जर 75 ला भाग जात नाही म्हणून 75 खाली जशीच्या तसे. ठीक आहे. आता बघा 45, 15, 75 कोणत्याच संख्येला 2 ने भाग जात नाही. मग आपण काय केलं? 2 कट केले, आता 3 ने भाग देणार आहोत. ठीक आहे. बघा 5 आणि 4 9, 3 ने भाग जातो, 5 आणि 1 6, 3 ने भाग जातो, 7 आणि 5 12 म्हणजे 3 ने भाग जातो. ठीक आहे. मग मी जर 3 ने भाग दिला किती येईल? 15 येईल. ठीक आहे. 3 ने जर 45 ला भाग दिला किती येईल? 15 येईल. आणि 3 ने जर 15 ला भाग दिला किती येईल? 5. आणि 3 ने जर 75 ला भाग दिला किती येईल? 25 किंवा 25 येईल. ठीक आहे. बघा आता आता 15 ला 5 आणि 1 6 म्हणजे 3 ने भाग जातो, 5 ला जात नाही. 5 आणि 2 7 म्हणजे 5 ने 3 ने भाग जात नाही. ठीक आहे. परंतु 15 ला जातो. मग 3 ने भाग दिला की 3 आन्सर 5. 3 ने 5 ला भाग जात नाही म्हणून 5 खाली जसेच्या तसे. आणि 3 ने 25 ला भाग जात नाही म्हणून 25 खाली जसेच्या तसे. बघा आता 3 ने 5 ला पण भाग जात नाही, 5 ला पण जात नाही, 25 ला पण जात नाही. म्हणजे 3चं काम आपलं काय झालंय? संपलं. ठीक आहे. आता बघा 5 ने 5 ला पण जातो, 5 ला पण जातो, 25 ला पण जातो. मग मी काय करीन? 5 ने भाग देईल. ठीक आहे. बघा 5 1 5, 5 1 5, 5 5 25. आणि इथे फक्त 5 ने 5 ला भाग जाईल. ठीक आहे. म्हणजे 5 ही मूळ संख्या आहे. मग 5 1 1 जसे तसा, 1 जसे तसा, आणि 5 ने भाग द्यायला किती येईल? 1 येईल. ठीक आहे. आता बघा जर मसावे काढायचा आहे, ठीक आहे, तर मी काय करेल? जी संख्याने कॉमन कॉमन भाग गेलाय किंवा तिन्ही संख्याला भाग गेलाय ती संख्या घेईल. बघा या 2 ने 60 ला भाग गेला, पण ह्या दोन्ही संख्याला भाग गेला नाही. ठीक आहे. म्हणजे या दोन काही कामाचे नाही. त्यानंतर 2 ने 30 ला गेला, पण दोन्ही संख्याला गेला नाही. म्हणजे हे 2 काही कामाचे नाही. बघा 3 ने 45 ला पण गेला, 15 ला पण गेला, 75 ला पण गेला. मग मी काय करेल? ही 3 घेईल. ठीक आहे. त्यानंतर बघा 3 ने 15 ला गेला, पण 5 ला आणि 25 ला गेला नाही. ठीक आहे. म्हणजे हे 3 काही कामाचे नाही. त्यानंतर 5 ने तिन्ही संख्याला भाग गेला, म्हणून सर मी काय करेन? हे 5 घेईल. ठीक आहे. बघा मग 5 ने फक्त 5 ला भाग गेला, पण ह्या 1 1 ला गेला नाही. म्हणजे हे काही कामाचे नाही. बघा ठीक आहे. आता लसावी. मग लसावीमध्ये आपण काय करतो? बघा लसाईमध्ये अशा संख्या घेतल्या ज्यांनी तिन्ही संख्याला भाग गेला. आता लसाईमध्ये आपण या साईडला ज्या पण संख्या आल्या त्या सगळ्या घेतो. मग बघा 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 5. ठीक आहे. 3 2 वेळेस, 5 2 वेळेस, 2 2 वेळेस. ठीक आहे. आता बघा यांची काय करावं लागेल? गुणाकार. ठीक आहे. म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. 5 5 25, 25 त्रिक 75, 75 त्रिक किती होतात? बघा 75 गुणिला 3, 5 त्रिक 1505, 7 चाला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. किती आलं? 225. बघा कुठपर्यंत आलं? इथपर्यंत. बघा 5 5 25, 25 त्रिक 75 आणि 75 त्रिक 225. आणि 225 चे डबल किती होतात? 450. आणि 450 चे डबल किती होतात? 900 होतात. ठीक आहे. बघा इथपर्यंत मी गुणाकार केला, तुम्हाला व्यवस्थित समजायला परत सांगतो. ठीक आहे. बघा 5 5 25, 25 त्रिक 75, 75 त्रिक 225, आणि 225 दुने 450, म्हणजे 225 चे डबल 450, आणि 450 चे डबल किती होतात? 900 होतात. ठीक आहे. आता बघा मसावी आला 5 त्रिक 15, मसावी किती आला? 15 आला. ठीक आहे. बघा मसावी किती आला? 15. आणि लसावी किती आला? 900. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? यांची बेरीज किती? म्हणजे 900 आणि 15 किती होईल? 915. म्हणजे आपलं काय आन्सर किती असणार आहे? 915 हे आपलं
बरोबर उत्तर असणार मित्रांनो. ठीक आहे, बघा त्यानंतर आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न वाचून घ्या एकदा. एका संख्येला 8, 10, 12 आणि 14 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती? म्हणजे बघा, समजा एक संख्या घेतली मी 18. ठीक आहे, आता बघा, जर ह्या अशी एक संख्या आहे की जिला जर मी भागलं, समजा मी ह्या संख्येला जर 5 ने भागलं तर बाकी किती उरणार आहे? 5 ने जर भागलं किती उरल? 5 त्रिक 15 म्हणजे बाकी किती उरल? 3 उरल. ठीक आहे, म्हणजे अशी संख्या की जिला मी जर प्रत्येक वेळी भागलं, म्हणजे 8 ने भागलं तरी बाकी 3 उरल, जर 10 ने भागलं तरी बाकी 3 उरल, 12 ने भागलं तरी बाकी 3 उरल आणि 14 ने भागलं तरी बाकी 3 उरल. मग अशी संख्या आपल्याला निवडायची. मित्रांनो, असे जर प्रश्न आले तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे, एक तर आपण मसावी लसावीने करू शकतो किंवा ऑप्शन मध्ये बघायचं आणि त्यानुसार करू शकतो. ठीक आहे, बघा, समजा 8 ने जर मी 843 ला भाग दिला, ठीक आहे, 843 बाजूला ठेवा. जर 8 ने मी 840 ला जर भाग दिलं, बघा 8 ने जर भाग दिलं, ठीक आहे, तर 8 1 8, 8 5 40 म्हणजे इथे बाकी काहीच उरत नाही. ठीक आहे, समजा 8 ने जर 840 ला भाग दिला तर बाकी काहीच उरत नाही. 8 5 40 म्हणजे 8 ने जर 400 ला भाग दिला तर बाकी काहीच उरत नाही. ठीक आहे, मग इथे किती उरतात बघा, 450 ला जर मी 8 ने भाग दिला, 8 5 40, ठीक आहे, किती उरले? 5 वरून आले 0, 8 सकम 48, मग बाकी किती उरले? 2 उरले. ठीक आहे, आणि आपल्याला बाकी किती उरलेले पाहिजे? 3 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपलं हे पण ऑप्शन कटलं, हे पण ऑप्शन कटलं, हे पण ऑप्शन कटलं. ठीक आहे, पण अशा वेळेस काय होतं, काही वेळेस काय होतं, 3 ते 4 ऑप्शन सारखे येतात. ठीक आहे, इथं आपण ऑप्शन कट करू शकलो, परंतु प्रत्येक वेळेस ऑप्शन कट होत नाही. बघा, मग आता आपण काय करायचं, प्रत्येक संख्येला 8 ने भाग देऊन बघायचा. समजा मी 843 ला जर 8 ने भाग दिला तर बाकी 3 उरतात. ठीक आहे, 10 ने भाग दिला तरी बाकी 3 उरतात, 12 ने भाग दिला तरी बाकी 3 उरतात आणि 14 ने भाग दिला तरी बाकी 3 उरतात. ठीक आहे, हे झालं ऑप्शन नुसार. बघा, हे मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन नुसार, जे आपल्याला ऑप्शन दिले असेल त्यानुसार. परंतु आपण लसावीने सुद्धा काढू शकतो. आता तुम्ही इथे कन्फ्युज होणार की आपल्याला बाबा मसावी काढायची की लसावी काढायची. जेव्हा तुम्ही कन्फ्युज जर झाले तर बघायचं आपल्या प्रश्नामध्ये जे उत्तर म्हणजे विचारलेलं आहे त्याच्यापेक्षा खालची संख्या मोठी का लहान. जर लहान असेल तर आपल्याला मसावी काढायचं आहे आणि जर मोठी असेल तर लसावी काढायचं आहे. बघा, मग आपल्याला काय करायचं, इथं मोठी संख्या दिलेली म्हणजे काय करायचं, 100% लसावी काढायचं आहे. ठीक आहे, मग बघा 10, 12 आणि 14. बघा, आता आपल्याला लसावी काढायचं आहे. मग 2 ने भाग दिला किती येईल? 4. 2 ने भाग दिला किती येईल? 5. 1 मिनिट आपण वर घेऊ, थोडं खाली जमणार नाही. ठीक आहे, हे बघ, 1 मिनिट. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, 8, 10, 12 आणि 14 यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. ठीक आहे, मग बघा, 2 ने भाग दिला 4 येईल, 2 ने भाग दिला 5 येईल, 2 ने भाग दिला 6 येईल आणि 2 ने भाग दिला 7 येईल. ठीक आहे, मग आता 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग दिला 2 येईल, हे 5 जसेच तसे, कारण 2 ने भाग जात नाही. 2 ने भाग गेला 3 येईल आणि 7 ला 2 ने भाग जात नाही, म्हणजे 7 जसेच्या तसे. ठीक आहे, बघा, आता 2 ने भाग दिला 1 येईल. ठीक आहे, त्यानंतर 5, 3, 7 हे जसेचे तसे. ठीक आहे, यांना भाग जात नाही. ओके, त्यानंतर आता बघा 5 ने भाग दिला 3 ने भाग दिला अगोदर, 3 ने भाग दिला 1 येईल, 3 ने भाग दिला 5 येईल, 3 ने भाग दिला 1 येईल आणि 3 ने भाग दिला 7 जसेच्या तसे. ठीक आहे, त्यानंतर 5 ने आणि त्यानंतर 7 ने. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. बघा, तर मित्रांनो, आता ह्या संख्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहे. ठीक आहे, मग बघा, 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 5 गुणेला 60. ठीक आहे, आता यांचा गुणाकार करायचा आहे. मग बघा, 7 5 35. ठीक आहे, 35 त्रिक 105. ठीक आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं, 7 5 35, 35 त्रिक 105 किंवा मग काय 7 5 किती आले? 35. ठीक आहे, मग 35 गुणिला 3 करायचं. मग 35 गुणिला 3 किती होतं? बघा, आता तुम्ही जर 35 गुणिला 3 केलं तर 105 येतं. ठीक आहे, मग बघा, जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही पाठीमाग करू शकता किंवा डायरेक्ट पण करता येत असेल तर डायरेक्ट करायचं. ठीक आहे, बघा, 7 5 35, 35 त्रिक 105, 105 चे डबल किती होतात? 210, 210 चे डबल किती होतात? 210 चे डबल किती होतात? 420. ठीक आहे, मग 420 चे डबल किती होतात? 840. बघा, 420 चे डबल किती झाले? 840. आता बघा, आपला लसावी किती आला? 840 आला. पण आपल्याला काय सांगितलं, जर आपण या संख्येला 4 संख्येने भाग दिला तर बाकी 3 उरतात, म्हणजे काय करायचं, याच्यामध्ये +3 करायचं. मग आन्सर किती आलं? 843 आलं. ठीक आहे, म्हणजे काय, आपण जर या संख्येला भाग दिला तर बाकी 3 उरले पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागतं, या संख्येमध्ये बेरीज 3 ची बेरीज करावी लागते. ठीक आहे, जेणेकरून संख्या किती होईल? 843 होईल. ठीक आहे, मग आपला ऑप्शन नंबर 1 काय बरोबर आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, आता पुढची संख्या बघा काय,
76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? मित्रांनो, आता म्हणजे आपल्याला विचारलेलं काय लक्षात घ्या, ठीक आहे. इथे ना आपल्याला मसावी काढायला सांगितलं ना लसावी काढायला सांगितलं, पण सर्वात लहान विभाजक विचारला. सर्वात लहान विभाजक म्हणजे काय? अशी संख्या की जिला सर्वात लहान संख्येने भागजेल. मित्रांनो, जर आपल्याला असं विचारलं असतं 76 या संख्येचा सर्वात लहान समविभाजक, ठीक आहे. बघा, सर्वात लहान समविभाजक किंवा सर्वात लहान मूळ विभाजक असं पण विचारलं असतं तर आपला आन्सर 2 असतं, ठीक आहे. पण आता सगळ्यात अगोदर आपण बघूया की 76 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. बघा, 76 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, त्यानंतर 3 ने जाणार नाही, पुढे 6 ने, 4 ने जाईल, 8 ने जाईल, जे जात असेल ते, ठीक आहे. सगळ्यात शेवटी किती जाईल? 76 ने जाईल, ठीक आहे. बघा, आता आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात लहान विभाजक विचारलेलं आहे. म्हणजे काय? अशी संख्या की जी सगळ्यात लहान आहे आणि जिने 76 ला भाग जातो, मग ती काय आहे? 1 आहे, ठीक आहे. आणि जर असं विचारलं असतं सगळ्यात मोठा विभाजक तर किती आला असता? 76 आला असता, ठीक आहे. उत्तर सोपं होतं, पण कधी कधी लक्षात येत नाही की आपल्याला करायचं काय. बघा, सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक 76 ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 68 मूळ अवयव कोणते? आता बघा, आता काय करायचं आपल्याला? 68 अवयव पाडायचे, ठीक आहे. बघा, 68 ला 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग दिला की 3, 32 6 22 8 किती आले? 34. परत 2 ने भाग दिला की 3, 17, ठीक आहे. आता 17 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही? का? कारण 17 काय या संख्येच्या सॉरी 17 काय आहे किंवा 17 काय आहे? मूळ म्हणजे प्राईम नंबर्स, ठीक आहे, किंवा मूळ संख्या आहे. बघा, 17 17नेच भाग जाईल. त्यानंतर काय आलं? 2 गुणिला 2 गुणिला 17 हे काय झाले? आपले या संख्येचे मूळ अवयव झाले, ठीक आहे. 17 दुणे 34, 34 दुणे 68. बघा, मग हे काय झाले? आपले या संख्येचे मूळ अवयव झाले, ठीक आहे. आता बघा, पुढे काय सांगितलेलं आहे? 360, 160 आणि 252 यांचा मसावी किती? आता काय करायचं आपल्याला? मसावी काढायचा आहे, ठीक आहे. आता बघा, 360, एक काम करा, म्हणजे एक काम करायचं काय आहे माहिती का? एकदा छोटी संख्या लिहायची, थोडी मोठी लिहायची, नंतर मोठी लिहायची, ठीक आहे. किंवा अशी पण लिहिली तर काही हरकत नाही, पण करायला सोपं जातं. म्हणून सरी काय करायचं? एकदा सगळ्यात लहान संख्या लिहायची, सॉरी, त्यानंतर थोडी मोठी म्हणजे कोणती? 252 आणि त्यानंतर थोडी मोठी म्हणजे किती? 360, ठीक आहे. बघा, आता 2 ने भाग जातो, 2 ने भाग दिला की 3, बे पंचे 10, बे चौक 8 म्हणजे किती? 54, ठीक आहे. बे एक बे, बे दोन्ही 4, बे सके 12 म्हणजे किती आले? 126 आणि इथे किती? 18 म्हणजे 180, ठीक आहे. बघा, आता परत तीन संख्या 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग दिला की 3, सॉरी 27 येईल, ठीक आहे. जर 2 ने भाग दिलात किती येईल? 63 येईल आणि 2 ने भाग दिलात किती येईल? 90 येईल, ठीक आहे. बघा, आता 90 लाच फक्त 2 ने भाग जातो, मग आपल्याला काय करायचं? फक्त मसावी काढायचं. मग आपण काय करू? फक्त कॉमन कॉमन संख्या काढू, ठीक आहे. कॉमन संख्येने भाग जाणार म्हणजे अशी संख्या की जिनं तिन्ही संख्याला भाग जातो. मग बघा, 2 ने 63 ला आणि 27 ला भाग जात नाही, फक्त 90 ला जातो. मग आपण काय करू? 3 ने भाग देऊ. बघा, 3 नाम 27, 3 दुणे 7, 3 एक 3 आणि 3 त्रिक 9, ठीक आहे. बघा, मग आन्सर किती आलं? हे आलं. बघा, आता त्यानंतर परत 3 ने 9 ला भाग जातो, 21 ला पण जातो, 30 ला पण जातो. बघा, 3 ने भाग दिला की 3, 3 7 21 आणि 3 10 30. बघा, आता इथं खाली 3 ने कोणत्याच संख्येला भाग जात नाही, 10 ला पण जात नाही, सॉरी 10 ला पण जात नाही, 7 ला पण जात नाही, ठीक आहे. 7 पण कोणत्याच संख्येला जात नाही आणि 10 ने पण कोणत्याच संख्येला जात नाही. म्हणजे आपल्या जेवढ्या पण कॉमन संख्या होत्या त्यावरती निघून आले. मग आता काय करावं लागेल आपल्याला? या संख्येचा काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल, ठीक आहे. मग बघा, 3 त्रिक 9, 9 दुणे 18 आणि 18 दुणे 36. मग आपलं 36 का मसावी किती आला? 36 आला मित्रांनो, ठीक आहे. बघा, लक्षात आलं असेल, या सगळ्या गोष्टी मी अगोदर शिकवलेल्या आहेत, ठीक आहे. फक्त एवढं 3 संख्येचं नाही सांगितलं तर 2च संख्येचं सांगितलं होतं, ठीक आहे. जर मसावी काढायचं असेल तर फक्त कॉमन कॉमन संख्येने भाग द्यायचा आणि लसावी काढायचं असेल तर कॉमन कॉमन संख्येने भाग देऊन सनी ज्या संख्येचे अवयव असतात खाली सगळ्या संख्येचे अवयव पाडून घ्यायचे आणि त्यानंतर त्यांचा गुणाकार करायचा, ठीक आहे. आता बघा, 8 12 20 आणि 36 यांचा काढायचा आपल्याला लसावी, ठीक आहे. आता बघा, आता यांचा लसावी काढायचा आहे. मग काय? 8 12 20 आणि 36 चार संख्या दिलेल्या आहेत, ठीक आहे. 4 असो 5 असो काय टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सिंपल पद्धतीने काढून घ्यायचं. बघा, आता 2 ने 4 संख्याला भाग जातो, दिला. आता आपल्याला लसावी काढायचं आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, सगळे अवयव पाडून घ्यायचे. बघा, इथे किती येईल? 4, इथे किती येईल? 6, इथे किती येईल? 10. संख्येची अर्धी करतोय, 2 ने भाग दिल्यानंतर किती येईल? 18. परत 2 ने सगळ्या संख्येला भाग जातो, देऊन घ्यायचं. बघा, 2 येईल, 3 येईल, 5 येईल आणि 9 येईल, ठीक आहे. परत 2 ने 2 ला भाग जातो, देऊन घ्यायचं. आपल्याला फक्त लसावी काढायचं, ठीक आहे. मग 1 येईल, हे 3 जसेच्या तसे, हे 5 जसेच तसे, हे 9 जसेच्या तसे, ठीक आहे. आता बघा, 2 ने कोणत्या संख्येला भाग जात नाही, मग 2च्या नंतर कोणती मूळ संख्या आहे? 3.
मग 3 भाग दिला हा 1 जसेच तसा, 3 भाग दिला 1 येईल, 3 भाग दिला 5 येईल, 3 भाग दिला तर 3 येईल. ठीक आहे बघा. त्यानंतर आता 3 भाग जातो. ठीक आहे, मग 3 भाग दिला 1 जसेच तसा, हा 1 जसेच तसा, हे 5 जसे तसे आणि इथं 1 येईल. ठीक आहे बघा. त्यानंतर 5 भाग दिला 1 येईल, 1 येईल, 5 5ला भाग दिला 1 येईल आणि इथं पण 1 येईल. आता ही संख्या काय झाली आपली, या संख्येचा लसावी झाला. ठीक आहे, मग बघा 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90 आणि 90 दुने 180 आणि 180 दुने 360. मग 360 काय आला आपल्या या संख्येचा, काय आला, लसावी आला मित्रांनो. ठीक आहे बघा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अगोदर लाईक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातोय. ठीक आहे, आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचे. ठीक आहे.